बऱ्याचशा नेत्यांपाशी ह्या गोष्टी आहेत. मग हे दाखवत असं तो असा असं आहे, मग तो भाचा जाईन मधी, नाही तर मग तो मेहना जाईन मधी, नाही तर तो चुलत भाऊ जाईन मधी, तो माऊस भाऊ जाईन मधी, नाही तर मग तो चुलत्याचा असं आहे. हे खूप गंभीर आहे, हे खूप गंभीर आहे. संपदाताईच्या त्या पीडित संपदाताईच्या मुंडेचं प्रकरण 2-3 दिवस बोलल्यानंतर कुठे गेला त्याच्यात पण माहिती आहे की हे मॅटर मुकादमाकडनेच. बरं का, अरे हे जर माहिती बेकार, ही वंजारी सुद्धा चक्रावून पडतील. मी माझ्यासाठी म्हणत बरं का, पुन्हा पुन्हा ते तुमच्यातले ते येते 2-3 उष्टे आणि पुन्हा ते लिहिण हे ते. मला खरं सांगायची माहिती, ते महादेव मुंडे भैया मुंडे यांच्या परिवाराला विचारू आपण साथ द्यायला लागलो कशी देतो सांगायलो मी. असे चर्चा आहे आता बघा, त्याच्यावर खात्री करून चौकशी करून प्रशासनानं की हे काय आत्महत्या आहे, थोडीच हत्या आहे, बोलायचं काम होतं. आपण काय करू आता, हेच मॅटर मुकादमाकडनं, म्हणजे आपले मुकादमा तर सुट्टे निंबाळकरांच्या ताब्यात आणि निंबाळकरांचं जुटत आहे. मग काय राजकारण करतो तू, म्हणजे हे मॅटर आत्महत्या आहे, ही थोडीच हत्या आहे म्हणून शेवट लागत बसत सुटणारच आहे तुम्ही काही दिवसात. तर मग काय होईल, मग काय होईल, आपले 200-300 मुकादमा ते तरी बाहेर काढून घेऊ ना. पहिले मुकादमा कसे होते, कष्ट करून कमवणारे. आताचे मुकादमा जोपर्यंत गोपीनाथरावजी मुंडे साहेबाकडे हा समाज आणि मुकादमा होते त्यावेळेस ही जात अशी होती, एकदा जर उच्चल घेतली तर आम्हाला पण माहिती हो त्यांचं पूर्वीचं वागणं हे पत्रकार परिषदेत लय गरजेचं आहे. तुम्हाला ऐकायला वाटत असेल वेगळं आहे, कारण आम्हालाही माहिती आहे की पूर्वी जात कशी होती. एकदा जर उच्चल घेतली ना, पट्टा पडल्याशिवाय माघारी येत नव्हती. आणि आमच्याकडे त्याला त्यावेळेस कारखान्याचं नाव नव्हते येत, बेलापूरला चालला असं म्हणायचे, बेलापूरला चालला अशी कणखर जात आणि ते काम करणारे होते. पहिले मुकादम याच्याच कारखान्यात उचल घेणार आणि सगळ्याला देणार, पट्टा पडूस तर एकाही मुकादमाला कोयत्याला पळून जाऊन देत नव्हते आणि कोयता जात नव्हतं असे होते. आता याच्याकडे वर्ग झाल्यापासून मुकादम तोडणारे सारखेच झाले. ह्या कारखान्याचे 50 लाख घी, त्या कारखान्याचे 50 लाख घी, त्याला सांगायचं माझ्याजवळ 50 ऊस तोडणारे कोयते आहेत, याला सांगायचं 50 आहेत, याला 25 द्यायचे आणि त्याला 25 द्यायचे. शेव कारखान्यावाला जर म्हणला तर 25च कमानले, पळून गेले राव ते आलेच नाही, आणि एखाद्याला म्हणायचं पळून गेले आलाच नाही. मग पुढं काय करायचं, तर आता ऊस तोडून घेऊ, शेवटी हिशोब करू, जेव राहीन किंवा माघारी करू, आणि मग करायचा नाही. मग त्या कारखान्यावाल्याने मालकाने विश्वास ठेवायचा आणि म्हणायचं बरं नंतर तर नंतर द्या, त्या भूमिकेत यायचं. आणि नंतर मागायला गेले की मग यायची टोळी चाल नाही द्यात बुडीतो. काय समाज केला यार तो बुडीतो. मग यांना लागले ते खोटे पैसे खायचे सवय. पहिले कष्टाचे खात होते, त्यावेळेस मिशा पिळीत होती. आम्ही बघितलेला समाज सांगायलोय मी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.